नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. अर्थात ज्ञानाहून पवित्र असे काहीही या जगात नाही. असे हे पवित्र ज्ञान लक्षावधी विद्यार्थी व पालकांपर्यंत आणि वैदिक तत्वज्ञानाचे सार जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अहर्निश यज्ञ मांडणाऱ्या श्री वामन नारायण अभ्यंकर म्हणजेच आपले भाऊ यांच्या बहुआयामी कार्याची ही एक छोटीशी झलक. आदरणीय भाऊंची औपचारिक अध्यापनाची सुरुवात झाली ती कोकणातील देवगड गावातील एका छोट्या शाळेतून. नंतर 1962 साली अध्यापन शास्त्रातील पदवीचा म्हणजेच BEdचा अभ्यास करताना पुण्यातील सुप्रसिद्ध नूतन मराठी विद्यालयात भाऊ शिक्षक म्हणून रुजू झाले. तिथेच त्यांच्यातील दैनंदिन अध्यापनातले नेतृत्व आणि विद्यार्थी, सहशिक्षक आणि वरिष्ठ यांची मने खुबीने जिंकण्याचे कसब विकसित झाले. पण शिक्षण क्षेत्रातील भाऊरूपी हिऱ्याची खरी पारख केली ती एका अस्सल जवाहिऱ्यानं, ज्याचं नाव होतं विनायक विश्वनाथ तथा अप्पा पेंडसे. ज्ञानप्रबोधिनीच्या या संस्थापकाने भाऊंमधील उपजत नेतृत्व गुण, बुद्धिमत्ता आणि कार्यकर्ते घडवण्याची क्षमता नेमकी जोखली. माननीय अप्पांच्या आग्रहाच्या विनंतीला मान देऊन भाऊ 1963 साली ज्ञानप्रबोधिनीत दाखल झाले आणि सुरू झाला एक अनोखा प्रवास, ज्यात येणार होती अनेक आव्हानं आणि तितकीच यशशिखरं. त्यांच्या या प्रवासाविषयी श्री यशवंतराव लेले भरभरून बोलतात. तर एका दिवशी योगायोगाने अप्पांना मुंबईहून जाता येताना केव्हा तरी एक तरुण शिक्षक दिसले आणि मग ते हसले. अप्पांच्याकडे बघून ते हसले आणि मग ते फसलेच. मुळे वामनराव हे चांगले संयोजक होते. आजही त्यांचं ते संयोजन कौशल्य आपल्याला अनुभवायला येतच. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचं नियोजन चांगलं करणं ही त्यांची खासियत होती. जे शिक्षक आणि इतर सेवक मंडळी, कार्यकर्ते आपले, या सगळ्यांच्या चरितार्थाचा दीर्घकालीन विचार हा मी कधी केला नाही, तो वामनरावने केला. आणि मग मला जेव्हा ध्यानात आलं की वामनराव निगडीला तिकडे आल्यानंतर आमच्या इकडच्या अनेक कार्यकर्त्यांचे पैसे तिकडे जायचे. मी त्यांनी ते काहीतरी असं निधी जमा करायला प्रत्येकाला सांगितलेलं होतं. एकेका कार्यकर्त्याचा असा दीर्घकालीन विचार करणं, तिकडे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या निवासाचाही विचार केला. माझ्या दृष्टीने ज्याला सर्वांगीण विचार म्हणू आपण, एकेका कार्यकर्त्याचा सर्वांगीण विचार ही वामनरावांची खासियत आहे. भाऊंची पुणे प्रबोधिनीमधील कारकीर्द शिक्षक पदापासून सुरू झाली आणि अनेक समृद्ध अनुभवांचा प्रवास करत कालपरत्वे उपप्राचार्य, प्राचार्य पदापर्यंत पुढे आली. अध्यापन हे कायमच एक व्रत म्हणून त्यांनी अंगीकारले. अशा या आचार्यांच्या उत्तम अध्यापनाचा लाभ घेऊन आज कित्येक विद्यार्थी जीवनाच्या विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत. असाच एक विद्यार्थी म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी संस्था असलेल्या KPITचे संस्थापक श्री शिरीष पटवर्धन. त्यांचं शिकवणं म्हणजे शिकवणं नव्हतंच. म्हणजे ते असं कधीही वर्गात येऊन काहीतरी आता मी तुम्हाला हे शिकवतो असं काय नसायचं. चालू कुठल्या तरी छोट्याशा एक्झाम्पलपासून चालू करायचं, कुठलं तरी उदाहरण घ्यायचं आणि मग ते सॉल्व कसं करता येईल, त्याचं उत्तर कसं काढता येईल, अशा दृष्टीनं तो प्रवास व्हायचा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हे कसं करावं वेगवेगळ्या पद्धतीनं, याचं उत्तम शिक्षण वामनरावांनी दिलं आम्हाला. एस्पेशली मॅथमॅटिक्स. त्याच्यामध्ये एकच उदाहरण घेऊन तो ट्रिग्नोमेट्रीतनं कसं सॉल्व्ह करता येतो, जॉमेट्रीतनं कसं सॉल्व्ह करता येतो आणि नंतर स्टॅटिस्टिकली सॉल्व्हसुद्धा कसा करता येतो, हे तिन्ही प्रकारे आम्हाला त्यांनी शिकवायचं. असं शिक्षण हल्ली मिळतच नाही. आणि त्यामुळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची जी केपेबिलिटी जी तयार झाली, म्हणजे जी बेसिक केपेबिलिटी तुम्हाला लागते जी, त्याचा दृष्टिकोन मिळाला आणि तो डेव्हलप व्हायला खूप चांगली मदत झाली. औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त देखील अनेक महत्त्वाचे संस्कार
समाजातील प्रत्येक घटकावर करावे लागतात. विविध पारंपरिक समारंभ, धार्मिक व सांस्कृतिक विधी यांद्वारे हे संस्कार संपन्न होतात. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी आप्पा पेंडसे यांना प्रकर्षाने असे जाणवले की समाजातील बहुतेक घटक या संस्कारांमागील अर्थ समजावून न घेता त्यातील केवळ कर्मकांडात अडकून पडलेत. हे संस्कार समाजातील प्रत्येक व्यक्तीला नीट समजावेत, उमजावेत आणि त्या संस्कारातील अर्थ समजावून घेऊन त्याप्रमाणे कृती घडावी असे आप्पांना मनापासून वाटत होते. हा विचार त्यांनी भाऊंकडे बोलून दाखवला. संस्कृत आणि संस्कृतीचे गाढे अभ्यासक असणाऱ्या भाऊंनी हा अभिनव प्रकल्प हाती घेतला. यथावकाश महत्वाच्या पारंपरिक संस्कार विधींमधील क्लिष्टता आणि कर्मकांड दूर करून सोप्या भाषेत या संस्कारांच्या पोथ्या भाऊंनी लिहून काढल्या. या पोथ्यांमुळे कुठल्याही व्यक्तीला कुठेही असून कुणावरही अवलंबून न राहता महत्वाचे धार्मिक संस्कार स्वतःच पार पाडता येतात. कुठल्याही चाकोरीत अडकून न पडणे आणि सतत नव्या आव्हानांचा शोध घेणे, नवी क्षितिजे पादाक्रांत करणे हे कुठल्याही क्षेत्रातील नेत्याच्या अंगचे महत्वाचे गुण आहेत. शिक्षण क्षेत्रात नेतृत्व जोपासलेले भाऊ याला कसे अपवाद असतील? असंच एक आव्हान भाऊंनी स्वीकारलं आणि त्यातूनच ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाचा जन्म झाला. ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय कष्टाची, विविध प्रकारच्या अडथळ्यांनी भरलेली आणि सुरुवातीला तरी ज्याला आपण थँकलेस म्हणतो म्हणजेच श्रेय विरहित होती. अर्थात श्रेय मिळवण्यासाठी भाऊंनी कधीच कुठलेच काम केले नाही म्हणा. माननीय भाऊ व त्यांचे सहकारी सौभाग्यवती सुमनताई शेणॉय, श्रीयुत मनोज देवळेकर, श्रीमती सुहासिनीताई पानसे आणि इतर अनेक जणांच्या मार्गदर्शनाखाली नवनगर विद्यालयाने पिंपरी चिंचवड परिसराचे शैक्षणिक नेतृत्व केले. या सर्वांनी मिळून मिनी ऑलिम्पिक, शिक्षण परिषद अशा आगळ्या उपक्रमांद्वारे नवनगर विद्यालयाची एक वेगळी ओळख निर्माण केली. स्थानिक कार्यकर्ते, हितचिंतक, दानशूर उद्योगपती आणि पालक यांच्या अतुलनीय सहकार्याने तसेच भाऊंच्या जिद्दी स्वभावाने 22 जून 1981 रोजी नवनगर विद्यालयाची सुरुवात झाली. कुठल्याही विशेष सुविधा, साधनं, अर्थसहाय्य नसताना केवळ शिक्षणातील उत्तमतेची आस धरून भाऊंनी काही सहकार्यांच्या मदतीनं लावलेलं, जोपासलेलं हे रोपटं आज एखाद्या अश्वत्थ वृक्षाप्रमाणे आपल्या समोर उभं राहिलं आहे. ज्या देशाचे रूप आपल्याला पालटायचे आहे त्या देशाचे देव स्वरूपातले अस्तित्व सतत आपल्या बाह्य आणि अंतरचक्षूंसमोर उभे असले पाहिजे. या देवरूपी मातृभूमीचे एक भव्य मंदिर जे सर्वांसाठी सर्व काळ खुले असेल, विद्यालयाच्या प्रांगणात असले पाहिजे असे भाऊंच्या मनात आले. या विचारातूनच हे पवित्र मातृमंदिर उभे राहिले आणि उद्घाटनाचा भव्य देखणा सोहळा संपन्न झाला. नंतर वर्षभरातच मातृमंदिर विश्वस्त संस्थेची स्थापना झाली. मातृमंदिर विश्वस्त संस्थेने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले, जसे की राज्यव्यापी समूह गान स्पर्धा, मुख्याध्यापक प्रशिक्षण इत्यादी इत्यादी. अशा उपक्रमांद्वारे प्रबोधिनीचा विचार महाराष्ट्रात पसरला. खेड्यांकडे चला असा महत्वाचा संदेश महात्मा गांधींनी सर्वांना दिला होता. कारण भारत देशाचे सर्वात लहान प्रातिनिधिक एकक म्हणजे खेडेगाव असते. जर या एककाचा सर्वांगीण विकास झाला तरच भारताचा विकास होईल, अशी त्यामागची भूमिका होती. याच भूमिकेला आधारभूत मानून खेडेगावातील नागरिकाला शिक्षित आणि विकसित करण्यासाठी भाऊंनी ग्राम प्रबोधिनी या संकल्पनेला आयाम दिला. या प्रवासाबद्दल भाऊंनी घडवलेला एक कार्यकर्ता नेता आणि ग्राम प्रबोधिनीचे प्रमुख
श्री व्यंकटराव भताने आत्मीयतेने बोलतात. नवनगर विद्यालयामध्ये एक 8-10 वर्ष काम केल्यानंतर भाऊंनी तिथं असलेल्या शिक्षकांच्या समोर की ज्ञानप्रबोधिनीचं विस्तारित काम म्हणून जवळच असलेल्या मावळ तालुक्यात आपल्याला करायचे आहे, तर त्या कामासाठी आपण आपल्यापैकी कोणी जावं किंवा जाऊन त्या कामाचं नेतृत्व करावं अशी कल्पना अध्यापक बैठकीत मांडलेली मला आठवते. भाऊंनी आणि गिरीशरावनी असं म्हटलं होतं की प्रबोधिनीच्या वतीने शाळा सुरू करायची असेल तर आम्हाला नुसती शाळा करायची नाही, तिथं आम्हाला क्रीडांगण, क्रीडा संकुल उभं करायचे, शेती, पशुपालन, स्थानिक व्यवसाय जे आहेत त्यांना प्रतिष्ठा निर्माण करणारं शिक्षण आम्हाला तिथं द्यायचं आहे. तिथला विद्यार्थी हा त्या परिसराचा घटक झाला पाहिजे, विकासाचा घटक झाला पाहिजे, असं आम्हाला करायचे. या परिसरामधल्या विकासाच्या संकल्पना पहिल्यांदा लक्षात घेतल्या किंवा यांना शेतीचं प्रशिक्षण दिलं पाहिजे, पाठ्यपुस्तकांबरोबर पशुपालनाचं दिलं पाहिजे. प्रत्येक मुलाने एक गाय इथं दत्तक घेतली पाहिजे, ती सांभाळली पाहिजे आणि जिवंत गृहपाठ त्यांनी केला पाहिजे आणि तो पुढे आयुष्यात उपयोगात आला पाहिजे. अशा अर्थाचं शिक्षण आणि या भागाची प्रतिष्ठा वाढवणारं शिक्षण असं आपण देऊ शकलं पाहिजे. अशी योजना अनेक, मग त्या माध्यमातून आलेले प्रकल्प, मग ते पौर्णमाईचा उत्सव असो, माहेरवाशीन मेळावा असो, गुरुपौर्णिमेला आपल्या शिक्षकांच्या ऐवजी ग्रामस्थांचा सत्कार करणं असो, की त्यांचंही काम गुरुतुल्यच आहे. ते एकच म्हणायचे की तुम्ही जेव्हा अशी शाळा लोकांच्या समोर तुमची येईल त्यावेळेस असं असलं पाहिजे, त्या चिपळूणकरांच्या भाषेत, की शाळेला गावाचा अभिमान असला पाहिजे आणि गावाला शाळेचा आधार असला पाहिजे. अशी शाळा तुम्ही उभा केली पाहिजे आणि ती लोकांच्या हृदयावर राज्य करणारी असली पाहिजे. उपनिषदांचा अभ्यास करत असताना त्यात मांडलेली पंचकोश विकसन ही संकल्पना भाऊंना शिक्षणाचे पायाभूत तत्वज्ञान म्हणून खूपच भावली. या पंचकोश संकल्पनेची आजच्या औपचारिक परिभाषेत केलेली मांडणी म्हणजेच गुरुकुल. गुरुकुलातील आपल्या अनुभवांना शब्दबद्ध करत आहेत श्रीकृष्ण अभ्यंकर. पंचकोश विकसन हे सर्व मनुष्यांच्या जीवनामधल्या सर्व टप्प्यांवरच्या आवश्यकतांची परिपूर्ती करणारं अशा प्रकारचं शैक्षणिक तत्त्वज्ञान आहे. मनुष्याला सर्वात प्रथम आवश्यकता असते ती आरोग्याची. अन्नमय कोश याच्याविषयी आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा प्रामुख्याने सुदृढ शरीर, आरोग्यपूर्ण शरीर याचा विचार केला जातो. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती आहे प्राणमय कोश. शरीराच्या अंतर्गत असलेल्या बहुविध संस्था, पचनसंस्था, श्वसनसंस्था याच्या जोडीनं वेगवेगळ्या कौशल्यांचा विकास होणं असं आपण याच्यामध्ये अपेक्षित मानलेलं आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावरती आहे मनोमय कोश. मनाच्या वेगळ्या वेगळ्या शक्तींचा विकास होणं, संयम, निग्रह, संवेदनशीलता ह्या सगळ्या मानसिक शक्तींचा विकास व्हायला पाहिजे, म्हणून मनोमय कोशाचा विकास व्हायला पाहिजे असंही आपण मानत असतो. त्याच्यानंतर विज्ञानमय कोश की ज्याच्यामध्ये तर्क, कल्पनाशक्ती, सृजनशीलता याचा विचार केला जातो. आणि सगळ्यात शेवटच्या टप्प्यावरती आनंदमय कोश म्हणजे सर्व चराचरात भरून उरलेला परमेश्वर हा विविध रूपांनी आपल्याला खुणावत असतो, त्याला ओळखायचा प्रयत्न करणं, त्याच्याशी कमी अधिक प्रमाणात आपला संवाद निर्माण करणं ही आनंदमय कोशाची आवश्यकता आहे किंवा परिपूर्तीची स्थिती आहे असा आपण विचार करू शकतो. गुरुकुलमध्ये सायकल सहली होत असतात. मुलींची आणि मुलांची वेगवेगळी होत असते. मुलींची 100 किलोमीटर आणि मुलांची 300 किलोमीटर. मागच्या वर्षी मुली आणि मुलांची एकत्रित सायकल सहल स्वराज्याची राजधानी रायगड येथे जाऊन आली. सुमारे 375 किलोमीटरचा प्रवास दोघांनी मिळून एकत्र पार केला. आमचे शिक्षक सुद्धा असतात. बऱ्याचदा म्हणण्यापेक्षा संपूर्ण सायकल सहलीत ते स्वतः सायकलवर असतात, उत्साहाने सायकल चालवत असतात. त्यामुळे आमच्या अंगात देखील प्रेरणा येते, म्हणूनच सायकल चालवू शकतो. हे आत्तापासूनच नाही तर जेव्हापासून गुरुकुल सुरू झालं तेव्हापासून या अशा सायकली सहली होत आहेत. एकूण 14 सायकल सहली अशा झालेल्या आहेत की ज्यामध्ये मुलं आणि मुली तसेच अध्यापकांनी देखील भाग घेतला आहे. मुलांचा एकतर आत्मविश्वास वाढतो की आम्ही एवढी सायकल चालवू शकतो. शारीरिक क्षमता वाढतात. कितीही जरी संकट आलं तरी ही गोष्ट पार करायचीच तरी जिद्द वाढते. माननीय भाऊंनी 17-18 वर्षापूर्वी निगडीच्या गुरुकुलाची स्थापना केली. अर्थात त्यापूर्वी 30-40 वर्षांची शैक्षणिक विचाराची त्याला मोठी बैठक होती. त्यातून निगडीचं गुरुकुल हे उदयाला आलं. महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये एका ठिकाणी असं मिळून 13 ठिकाणी विविध गुरुकुलं आज कार्यरत आहेत आणि सुमारे 8 ते 10 हजार विद्यार्थी याच्यातून स्वतःचं पंचकोश विकसन साधत आहेत.
कर्ता हरिही केवलम या भावनेने भव्य काम उभे करत असतानाच भाऊंनी वयाच्या 50शीत श्री भागवत पारायण आणि त्याचे लोकांसाठी साध्या सोप्या भाषेत निरूपण हा उपक्रम सुरू केला. गेली काही वर्ष भाऊ हा उपक्रम अतिशय नित्याने राबवित आहेत. संसाराचे कामाचे सर्व व्याप सांभाळून अध्यात्माची ओढ लागलेले हे आचार्य हे खऱ्या अर्थानं स्थितप्रज्ञ व्यक्तीप्रमाणे गीतेचे तत्वज्ञान जगत आहेत. आपले अध्यापन गरजू व्यक्तींना हर प्रकारची मदत, अडचणीत सापडलेल्या लोकांना समुपदेशन, धडाडीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन अशा अनेक प्रकारे भाऊंनी एक अथांग जनसागर जोडला आहे. समाजातील विविध घटकांनी वेळोवेळी भाऊंच्या कामाची दखल घेतली आहे. भाऊंना विविध प्रकारचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भाऊंसारख्या ऋषितुल्य व्यक्तीस मिळाल्याने या पुरस्कारांची शोभा वाढली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. भाऊंच्या कार्याचा आवाका केवळ त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वापर्यंत मर्यादित नाही. त्यांनी प्रेरित केलेल्या अनेक व्यक्ती आजही विविध प्रकारचे उत्तम कार्य करत आहेत. यात थोडक्यात उल्लेख करायचा झाल्यास रायगड जिल्ह्यात आदिवासी पाड्यावर काम करणारे श्रीयुत प्रमोद पाटील, उत्तर प्रदेशातील डॉक्टर जगदीश कुमार हाथरस, बंगळुरू येथील डॉक्टर रामचंद्र भट, भोपाळ येथील श्रीयुत विजयजी सोनी आणि जबलपूर येथील डॉक्टर जगदीश गौर अशी नावे समोर येतात. भाऊ, आपले जीवन आणि आपण उभे केलेले हे सर्व कार्य हे आम्हा सर्वांसाठी तर प्रेरणादायी आहेच, पण येणाऱ्या कित्येक पिढ्यांनाही ते तितक्याच समर्थपणे प्रेरित करेल यात शंकाच नाही. आयुष्यातील या महत्वाच्या टप्प्यावर आज आपण उभे आहात. आपले मनपूर्वक अभिनंदन, आपणास शतशः प्रणाम आणि आपल्या पुढील वाटचालीस शतकोटी शुभेच्छा. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील.